मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे आणि ठाणे महापालिकेमध्ये महायुती वेगळी लढणार असल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती राज्यभर वेगळी लढणार असल्याचंही कळतंय। मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार नाहीये। पुणे ठाणे महापालिकेमध्ये महायुती वेगवेगळी लढणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय। रामराजे, या संदर्भातली माहिती हवी तुमच्याकडून, कारण देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते आणि महत्त्वाच्या बैठका यावेळेस झालेल्या आहेत। महायुती संदर्भात काय निर्णय झालाय? भरपूर बैठका झालेल्या आहेत। बैठकांचा सिलसिला सारखा वारंवार चालत होता, परंतु आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि तिथले लोकल गणितही वेगवेगळी आहेत आणि ती गणित युतीसाठी पोषक नसल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे। केवळ मुंबईमध्ये युती होऊ शकेल, मात्र मुंबईच्या बाहेर पुणे असेल, पुण्यामध्ये युती होणार नाहीये, कारण मोठ्या प्रमाणावर जेवढे कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडे आहेत तेवढेच कॅन्डिडेट भाजपकडे आहेत। त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा युती होण्याची शक्यता कमी आहे, कारण जेवढे कॅन्डिडेट एकनाथ शिंदेकडे आहेत तेवढेच कॅन्डिडेट भाजपकडे पण आहेत। त्यामुळे उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि म्हणून तिथे युती होण्याची शक्यता कमी आहे। मुंबई वगळता कुठेही युती होणार नसल्याचं स्पष्टपणे आपल्याला ज्येष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे महायुतीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गणित जे असणार आहे ते वेगळं असणार आहे। वेगवेगळी महायुती लढणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये, ही माहिती आपल्याला मिळाली। निश्चित, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्णपणे तुटणार नाहीये। ठराविक ठिकाणी एकत्र आणि ठराविक ठिकाणी वेगळं लढण्याचा निर्णय होऊ शकतो। रामराजे, माझ्यासोबत असेच रहा। आणखीन एका बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून हव्यात।